भोसडीच्या हो हे हो का बे तुमचे एक्स्ट्रा क्लास हा तुझ्या माईचा दाना ओयो मंदी भरते का बे तुझा एक्स्ट्रा क्लास हा खाऊन माऊन नाही राहिली का तुझी बोलली चड्डी मंदी हा गा बाबा गा सॉरी ना. काय कोणाची पोरगी होयसे तू काकाजी मी फक्त भूक मागायला आलतो. जवानी फुटली काय तुले शेमने ये इकडे उजव्या हातात माझ्या तुझा या पटतो दारे. गा बाबा माझा प्यार हो हे इले तुझी सून बनवीन म्हणलो. तमाईची खटखट शिक्षण शिकाच्या वयात लपडेबाजी करत आहेस का बे. अरे रांडाच्या हे दिवस पाहायला जन्म दिलो का रे मी तुला. बाई ग काकाजी सोडा ना मागणाले. ये इकडे ये कुठला काढतो तुझा. पोरगी शाळेत गेली म्हणून तुझे मायबाप तिकडे बेफिकर होऊन झोपले असतील आणि तू एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली इकडे चोसलेबाजी करत आहेस होय. अगा बाबा गलती झाली ना गा माफ कर ना मला. दुबारा कोण्या पोरीकडे वाकरी नजर करून नाही पाहिन गा. मायव काहो कसा मारलन माया बापानं. दुसऱ्या क्षणाची वाट कायला पाहू म्हणतो मी. आत्ताच तुझा उभा आडवा फलकावतो ना. सोडा ना जी. जमायची खटखट कोटी गेली रे काळी. चेन तो हिचा कचा कचा भोक मार. काय चालला बे येती. अबे पोलीस आले परा. अजी अजी सर. काय बे काय नाव काय तुमचा सांगा बे. तुमच्या बापाचे फोन नंबर सांगा बरं. भोसडीच्या वा येतील लपडे करावा लेता का बे. अजी सर नाही आम्ही भाऊ बहीण होऊन. काय सविते हो हा माझा भाऊ. मग तुमचं नाव सांगा बरं. मी गण्या घुस. मी सविता चौधरी. घुस चौधरी आडनाव तर सारखे नाही बे. मग तुम्ही भाऊ बहीण कसे. हे माझी मानलेली बहीण हो. हो सर माझा भाऊ हा मानलेला. अबे माले चुत्या बनवत्या का बे. येती जंगलात कोणते भाऊ बहीण येतात बे. अजी सर घरचा पर्सनल मॅटर होता तर आम्ही येथे येऊन बोलत होतो. तोंडाले तोंड लावून कोणता पर्सनल मॅटर बोलत होता बे. नाही 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 चला तुम्ही ठाण्यात चला बरं. साले लपडेवाले हो आणि मला सांगता का बे तुम्ही भाऊ बहीण हो म्हणून. अजी सर जाऊ देवा ना. बाबाले माहित झाला तर बाबा बहुत मारते का. अजी सर सोडा ना जाऊ देवा ना. नाही 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 असा कसा जाऊ देऊ. सांगा बे तुमच्या बापाचा नंबर सांगा बरं मला. अगं पोलीस बाबा मामाजी सोडा ना. अगं बहुत मारते का माझा बाप. मी तुझ्या पोरासारखा आहो ना पोलीस बाबा. जाऊ दे ना गा. मम्मी व तू आणि माझ्या पोरासारखा. माझा पोरगा असे लपडे नाही कर. मग छक्का गी का असेल तुमच्या पोरगा. का म्हणलास. आई व जाऊ दे ना का बाबा. मामाजी सोडा ना. झालाजी काकू डेंगेले का खाल्लन होतं का बाहेरचा. सकाळपासून 5-10 वेळ हगायला गेला. बाहेरचा मस्त खाल्लन आणि पोट दुखत आहे म्हणून आता घरी झोपला. काकू ते पिवळीवाली गोळी नाही दिला का याला. काबे डेंग्या संडास पातळ होते का दाट. नको विचारू रे माल संडास पातळ होते का दाट. एक वेळ अजून जातो हगाले येऊन पाय अन चाट. का खाल्ला होतास बे बाहेर. भोसडीच्या तूनच तर मला भजेन समोसे चारलास बे शिडेवाले. साला नको नको म्हणलं तरी जबरदस्ती चारलास का होते बे म्हणून. आता मला बसा लागलं ना आपली गायन धरून. साला संडासात जात होतं वरून आकाशातून पाणी पडल्यासारखा माझ्या घोबीतून पाणी निघते. ढल ढल ढल. काऊन रे गण्या माझ्या पोराले काऊन तू शिळा पासा चारलास. तर तुझा पोरगा कोणता कलेक्टर गिन हो का याला दादा दादा चारूत. बहीण माय आम्ही इकडे कधी गवत खाऊन जगतून. याला समोसे भजे चारलो हेच तर मोठी गोष्ट झाली. बे हो पण माझ्या तब्येतीचा का भोकात जाबे तू. आला समोसे चारून उपकार केलो थँक्यू म्हणत. आता मला 2 गोष्टी सुनवून राहिल्या. तुमची अवकात तरी आहे का बे भजे खावाची. काम करताई दाजीच्या टकल्यावर घास तू पान. मन कर कमाई आणि घरी 5 रुपये आण. मंगच देईन मी दाजीले मान. नाही तर मग खोल म्हणा पॅन्ट मारतो मी त्याची. कोणीच नशेत वाटते. चल आता पटकन जातो पारूच्या रूम मध्ये. काहून दाजी झोप नसे लागत. गण्या इकडं वर कुठे चालला तुम्ही. वर तर माझी बहीण आहे. मी बाहेर का करत आहो. उपडत आहा. बहीण माय स्वतः बाहेर येऊन विचारते मी बाहेर का करत आहो. काजी दाजी तुम्हाला 2 दिवस नाही राहून होत का माझ्या बहिणीशिवाय. नाही म्हणजे तुमचा मिठू नेहमी टोंग टोंग करत राहते का. हे नंगार धंदे सोडा दाजी. कोटी आहो कोटी नाही याचा विचार करा. सासऱ्याच्या घरी येऊन निसता तुम्ही. अबे तुले मामा नशे बनावायचा का. तुले पोरं होईल तर मी कंस मामा बनीन. बापाची एवढा खेळ मा आता पोरगा कसा निघल. अबे गण्या जाऊ दे ना बेवर. मी तुझ्या पाया लागतो यार. नको लागू पाया टकल्याला गाजर घासल मा. एक काम कर भाऊ अंदर जा नाही तर दाबतो तुझे. ए गण्या बुडग्याई दिसते का व तुला आता थोडसा तरी. नाक नाक दिसते माय. आता 2-4 दिवसामध्ये मरणारच होतीस तर कायले डोळ्याचं ऑपरेशन केलीस. का तर रे घुबडा मला मारावालाच लागलास तू. हा डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर कारा चष्मा का लावते तो. का जण का माय डॉक्टरनं लावून दिलं तर लावलो बापा. आता तुला क्लिअर दिसते का ब्लर व का अंदुक अंदुक दिसते.
सांगलो तरी रे घुबळा, नाक नाक दिसते म्हणून. हे किती होत? 5 होत. अव भोकणे बुडगे, माले बोट तरी आहेत का? जा रे गण्या, माझी इकडे तब्येत बिघडली आणि तू माझा डोकसा नको खाऊ. अव तुझा डोकसा खावायला मी का राक्षस हो का? आताच भात भाजी खाऊन आलो ना. बुडगे मला सांग, ढिला ढिला लागते का व? हो बापू, आता उतरती वय आहे तर तसा लागलच ना मा. निंबू पाणी आणून देऊ का तुला? बढिया नमक झोकतो वरून. हो रे बापू, माझा करणीचा नातू आहे मा. जा मा, घेऊन येशील निंबू पाणी. आता चांगला बसला होता, कायले त्रास देतेस व? घटकाभर थांब, मग दारूची बाटलच आणून देतो. ते तर बरा होईल रे बापू. पाय बेवडी बुडगी, नाही नाही म्हण. कम से कम चाय घेतल्यासारखा 2 वेळा नाही तर म्हण. हो तिकडं. बुडग्याई, तुझ्या डोऱ्याचा ऑपरेशन केला तर बकऱ्याचे डोरे लावला का घुबडाचे व? कसा रे, माणसाचे डोरे लावला असतील ना. बहीण माय त्या डॉक्टरला म्हणलीस का नाही काय एक डोरा घुबडाचा लावू म्हणून? म्हणजे रात्री तुला 4K क्वालिटी मध्ये दिसला असता. बुढे, हॅपी व्हॅलेंटाईन. कोणाची माय बहीण? त्या आईचा दाना व्हॅलेंटाईन म्हणलो, व्हॅलेंटाईन. माय व बुड्याला जोर फुटला का? हा मग, हे आजकालची पोरं लपडी करू शकतेत का? घरामध्ये कोणीच नसेत. हा मग चाल ना व, कार्यक्रम करू. नाही माये, हे वय हो का कार्यक्रम करावाची? बुढे, प्रेमाला वय लागते का व? जिगरा पाहिजे, जिगरा. दमानं जरा बुढ्या, व्हॅलेंटाईन मनवायला आलास तर तेरवीचा दिवस नको दाखव. ज्या माय बहीण, आताच नाही मरू मी. हे पाय, गुलाबाचे फुलं आणलो. कायले? अय तर भोंगाडे, तुला रोज द्याच्या दिवशी रोजच तर नाही दिलो. बुडग्या, जवानपणी मला रोज देत होतास तरी. अय खेड्डे, प्यार जतावून राहिलो. शेमने समजत आहे का नाही तुले? हा, नातू पोतू पाहिल तर काय म्हणल? काय म्हणल? के उतारो बूढ़े अपना कुर्ता व्हाइट, खोल दूंगा मैं क्रोम की साइट, और बूढ़ी भाई हो जाओ अब तुम टाइट, क्योंकि बूढ़ा करने वाला है फाइट. हाँ मेरे आबाजी, गुड नाइट.